रात्रीचे 10 वाजले होते. गावातल्या मोठ्या वाड्यात लग्नाची लगबग सुरू होती. दिव्यांची रोषणाई, बँड बाजा, पाहुण्यांची गर्दी, सगळीकडे आनंद दिसत होता. पण वरच्या खोलीत बसलेली आर्या मात्र शांतपणे रडत होती. हातात मेहंदी, डोळ्यात अश्रू आणि मनात एकच प्रश्न. आर्या, हे लग्न तिच्या मनाविरुद्ध होत होतं. तिला पुढे शिकायचे होते. जीवनामध्ये काहीतरी करायचे हो. तिच्या बाबांचा मृत्यू ती लहान अस्ताव्यस्त झाला होता. तिच्या आईने तिला लहानाचं मोठं केलं होते. तिचे स्वप्न खूप मोठे व्हायचे होते. पण तिच्या आईने एका क्षणात तिच्या स्वप्नांची राख रंगली केली होती. आई, अजून वेळ गेली नाही. हे लग्न थांबव. आई दार बंद करून आत आली. तिला अजूनही समजले नाही का? तुझी इच्छा असो किंवा नसो, हे लग्न तर होणारच आहे. आर्या, माझं मन विचारलंस का कधी? आई, मनाने घर चालत नाही, पैशाने चालतं. पुन्हा तोच विषय. किती वेळा सांगितलं, हे लग्न होणारच. आर्या, म्हणजे माझं आयुष्य विकलंस. आई रागाने हात उचलते पण थांबते. आई, आज शांत बस, उद्या सगळं विसरशील. आर्याचे डोळे भरून आले. ती तीच आई आहे जी लहानपणापासून खूप प्रेमाने वाढवले होते. आज तिने पैशासाठी आपल्या मुलीला विकले होते. मुलगा खूप श्रीमंत घरचा होता आणि स्वतःचा बिझनेसही होता. एकटाच होता. मंडपात वराची एंट्री झाली. तो एखाद्या राजकुमारासारखा दिसत होता. काळी शेरवानी, उंच व्यक्तिमत्व, शांत चेहरा, डोळ्यात खोल दुःख. राजेशाही राजविंडा दिसत होता. कोणी आल्याच्या नशिबावर हेवा करत होते, तर कोणी तिच्यासाठी खुश होते. तो होता विहान. सगळे त्याच्याकडे कौतुकाने पाहत होते, पण तो कोणाकडेच पाहत नव्हता. विहानकडे बघितल्याने वाटत होते, तो हे लग्न आपल्या इच्छेनुसार करत नाही आहे. लग्नाचे विधी सुरू झाले. पंडित म्हणाले, मुहूर्तचा टाइम झाला आहे. वधूला घेऊन या. आर्याच्या आईने जाऊन आर्याला घेऊन आले आणि विहानच्या समोर बसवले. आर्या आणि विहान एकमेकांसमोर बसले, पण दोघांच्याही चेहऱ्यावर हसू नव्हतं. पंडित लग्नाची एक एक विधी करत होते. आर्याच्या सगळ्या आशा मावळत चालल्या होत्या. ती मनातून खूप रडत होती. पंडित, वधू आणि वराने एकमेकांना हार घालावे. आर्याने विहानच्या गळ्यामध्ये हार घातला. विहाननेही आर्याच्या गळ्यामध्ये हार घातला. दोघांनीही एकमेकांकडे बघितले नाही. पंडित म्हणाले, फेरेसाठी उभा टाकून 7 फेरे पूर्ण करा. विहान आणि आर्याने फेरे घेतले. प्रत्येक फेऱ्यासोबत आर्याच्या डोळ्यातून पाणी गळत होते. तिला आपली
सगळे स्वप्न तुटताना दिसत होते. फेरे झाले. पंडित म्हणाले, वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घाला आणि त्याचबरोबर मांगेमध्ये सिंदूर भरा. विहानने आर्याच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधले आणि तिच्या भांगेमध्ये कुंकू भरले. त्याने एकदाही तिच्याकडे पाहिले नाही. मंगळसूत्र बांधलं गेलं. पंडित म्हणाले, विवाह संपन्न झाला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. पण दोन अनोळखी माणसं आयुष्यभरासाठी बांधली केली होती. सगळेजण खुश होते. आर्याने आणि विहानने सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घेतला. जेवण वगैरे आटोपले. फोटोही काढण्यात आले. आता पाठवणीची वेळ झाली होती. आर्याच्या आईने सगळी तयारी आनंदाने केली. सर्वात मोठं संकट आता आर्यासमोर आलं. अनोळखी लोकांसोबत त्यांच्या घरी जाणे. तिने आशेची एक नजर आपल्या आईकडे टाकली. तिच्या आईला समजले आर्याच्या मनात काय चालू आहे. ती रागाने आर्याकडे बघू लागली. आर्या सरळ आपल्या रूम मध्ये गेली आणि रडू लागली. तिच्या मैत्रिणींनी तिला तयार केले आणि पाठवणीसाठी खाली आणले. आर्याच्या डोळ्यातून सतत अश्रू गळत होते. तिच्या आईने तिला मिठीत घेऊन कानामध्ये सांगितले, बस कर, किती रडणार आहेस. आता लग्न झालं आणि तेच तुझं घर आहे. त्यांच्या डोळ्यात फक्त आनंद ओसंडून वाहत होता. त्यांनी आर्याला गाडीमध्ये बसवले. मग विहान ही गाडीमध्ये बसला. एक एक करून सगळेजण गाडीमध्ये बसून निघून गेले. सासरी पोहोचल्यावर मोठं स्वागत झालं. आर्याच्या पायाने तांदळाचं भांड ढकललं. सासूने आरती केली आणि म्हणाल्या, लक्ष्मीच्या पावलाने आत ये. सासू घरात लक्ष्मी आली. आर्या मनात म्हणाली, मनात लक्ष्मी नाही, कैदी आली आहे. माझे प्रत्येक स्वप्न कैद केले. थोड्या वेळाने सगळ्या विधी आटपून आर्याला आराम करण्यासाठी तिच्या खोलीमध्ये पाठवण्यात आले. ती रूम खूप मोठी होती. दरवाजापासून ते बेड पर्यंत पूर्ण फुलांनी भरून गेली होती. आर्या रूम मध्ये आली. रूम खूप छान सजवली होती. पण हे पाहून प्रियाला खूप राग आला. तिचं मन करत होत हे सगळं काढून फेकून द्यावे. तिने स्वतःला आवरले आणि विहानची वाट पाहू लागली. तिला सगळे काही क्लिअर करायचे होते. विहान आत आला.
सुहागराची खोली सजवली होती. फुलांचा सुगंध अंधलाई, पण वातावरणात थंडपणा होता. त्याने दरवाजा आतून लॉक केला. दोघं काही क्षण शांत. दोघांनाही समजत नव्हते काय बोलावे. आर्या, तुम्ही काही बोलणार नाही? विहान, काय बोलू? आर्या, तुम्ही लग्न ठरले तसं मला एकदाही बघितले नाही, काही बोललेलेही नाही. हे लग्न तुम्हालाही नको होतं. तो काही क्षण शांत राहिला. विहान, कधी कधी काही नाती निवडता येत नाहीत. त्याने बेडवरची उशी उचलली आणि बेडवर न झोपता सोफ्यावर जाऊन बसला. आर्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. आर्या म्हणाली, जर तुमची इच्छा नव्हती तर तुम्ही माझ्यासोबत जबरदस्ती लग्न का केले? विहान म्हणाला, तूही तर लग्नाला नकार देऊ शकली असतीस. तुलाही हे लग्न नको होतं ना? आर्या काहीच बोलू शकली नाही. थोड्या वेळाने ती म्हणाली, मी खूप प्रयत्न केले होते, पण माझ्या आईने माझं काहीच ऐकलं नाही. लहानपणीच बाबा गेले. आई एकटीने लहानाचे मोठं केले मला. माझं स्वप्न स्वतःच्या पायावर उभा टाकण्याचं होतं. विहान काही न म्हणता झोपी गेला. आर्या अजूनही जागीच होती. मध्यरात्री फोनचा आवाज आला. विहान झोपला होता. फोनवर मेसेज चमकत होता. आय मिस यू, कम बॅक. आयाच्या मनात संशय आला. तिने फोन उघडला. व्हॉट्सअप मध्ये जाऊन चेक केले. सानिया नावाच्या मुलीचा मेसेज होता. आर्या पूर्णपणे घाबरून गेली. तिने थरथरच्या हाताने गॅलरी ओपन केली. गॅलरीत एका मुलीचे फोटो होते. हसरी, सुंदर आणि विहान सोबतचे जुने फोटो. त्या फोटोमध्ये विहान आणि सान्या खूप खूप क्लोज दिसत होते. तिला शॉक लागला होता. ती तशीच अडखळत टेबलाला पकडायला जाते. टेबलाला हात लागून एक वॉलेट खाली पडला. त्यातून आयडी कार्ड बाहेर आलं. नाव वाचून ती हादरली. आरव देशमुख. आर्या म्हणाली, विहान नाही, आरव. ती तशीच येऊन बेडवर बसते. झोप तिच्या डोळ्यातून कोसो दूर होती. सकाळी सकाळी विहान उठला. आर्या त्याच्यासमोर उभी होती. आर्या, तुमचं खरं नाव कोणतं? तो थबकला. विहान की आरव? तो हळूच म्हणाला, आरव. मग खोटं का बोलात? आरव, कारण माझं खरं नाव माझा भूतकाळ घेऊन येतं. आर्या, आणि ती सान्या कोण आहे? तो काही न बोलता निघून गेला. आर्याला खूप राग येऊ लागला.
आरवचा त्याचे शांतपणे निघून जाणे, आगीमध्ये तेल ओतण्याचे काम करत होते. आर्या खाली आली. तिच्या आर्या किचन मध्ये जाऊन म्हणाली, आई, मला सत्य सांगा, तुम्ही आमच्यापासून हे का लपून ठेवलं? सासू, जुन्या गोष्टी उकरून काढू नकोस. आर्या, मी या घराची सून आहे, मला हक्क आहे. तेवढ्यात दरवाजा जोरात उघडला. एक स्टायलिश मुलगी आत आली. सानिया, आरव कुठे आहे? ती सरळ हॉलमध्ये आली. आर्या तिच्याकडे बघत होती. सानिया, मी त्याला भेटायला आले. आर्या, तू कोण? ती हसली. सानिया, मी त्याची पत्नी आहे. आर्या सुन्न झाली. तेवढ्यात आरव आत आला. आर्या, ही काय म्हणते? सानिया, सांग ना आपल्या प्रेमाबद्दल. आरव रागात, बस, एक शब्द जास्त नाही. आर्या, माझ्याशी लग्न करून दुसरं नातं ठेवलं. आरव, ती माझी पत्नी नाही. आर्या, तुम्ही माझा विश्वासघात केला आहे. पहिले नाव बदलून सांगितले, नंतर अगोदरच मी पत्नी आहे हेही लपवले. यामुळेच तुम्ही माझ्यासोबत बोलत नव्हते. आरव जोरात, ही माझी पत्नी नाही. घरात शांतता पसरली. आर्या, मग कोण आहे? आरव, तुझे याच्याशी काही देणे घेणं नाही. तू मध्ये पडू नकोस. आर्या, अधिकार आहे माझा. पत्नी आहे मी तुमची. लग्न झालं आपलं. मला जाणून घ्यायचं आहे ही कोण आहे. सानिया सगळं पाहून हसत होती. आर्या, पैशाच्या जोरावर तुम्ही मला फसवून लग्न केले. आरव म्हणाला, मी तुला एकदा सांगितले, ती माझी पत्नी नाही. आर्या, कोण आहे ती? ती माझ्या मोठ्या भावाची पत्नी होती. सगळे स्तब्ध. आरवच्या डोळ्यात अश्रू आले. आरव, माझा भाऊ रोहन माझ्यासाठी वडिलांसारखा होता. फ्लॅशबॅक. रोहन आणि आरव हसत कारने जात होते. अचानक ट्रक समोर आला. अपघात झाला. रोहन जागीच गेला. आरव याच्या मृत्यूनंतर आम्ही सान्याला सांभाळलं, पण काही महिन्यानंतर ती बदलली. तिला संपत्ती हवी होती. जेव्हा आम्ही नकार दिला, तिने अफवा पसरली की माझं तिच्यासोबत संबंध आहे. माझ्यावर लग्नाला दबाव टाकू लागली. मी साफ मना केलं. तिला आपलं लग्न झालेलं माहित झाले, म्हणून इथे गोंधळ घालायला आली आहे. तिला फक्त प्रॉपर्टी हवी आहे.
सानिया, हो, कारण मला सगळं हवं होतं. आर्या गोंधळली. आर्या, मग मला खरं अगदी नाही आधी सांगितलं का नाही? आरव, तुझा विश्वास बसेल असं वाटलं नाही. सानिया तिथून निघून गेली. तिच्या चेहऱ्यावर एक शैतानी हसू होतं. तिला वाटत होते आरव काहीही करू शकत नाही. तो पूर्णपणे ला आहे. आर्याने आरवची माफी मागितली. आरव म्हणाला, तुझी काही चूक नाही. दिवस गेले. दोघांमध्ये हळूहळू संवाद वाढला. एक दिवस आर्या स्वयंपाकघरात चहा बनवत होती. आरव आला. आरव, मदत करू? आर्या, तुम्हाला येतं? आरव, कॉफी, चहा आणि आयुष्य बिघडवणं. आर्या नकळत हसली. पहिल्यांदाच दोघेही एवढ्या मनमोकळेपणाने बोलत होते. आर्या खुश होती की आरवने तिला फसवले नाही. दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागले. एका संध्याकाळी पाऊस पडत होता. दोघं गच्चीवर उभे होते. आरव, तू अजूनही मला द्वेष करतेस? आर्या, थोडासा. आरव, आणि थोडस. आर्या, समजून घेते. दोघं हसले. आरव म्हणाला, तुला पुढे शिकायचं होतं ना? आर्याने एक दीर्घ श्वास घेतला. माझे स्वप्न आता स्वप्नच राहिले आहे. मी ती आशा सोडून दिली. आरव म्हणाला, मी तुला शिकवतो. आर्याच्या डोळ्यात चमक आली. ती म्हणाली, मला MBA स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा होता. आरव म्हणाला, आपला बिझनेस आहे ना, दोघी मिळून सांभाळूया. आर्या खुश होऊन हो म्हणाली. काही दिवसांनी आर्याने आईला फोन केला. फोन हातात असल्यामुळे आईने तो फोन उचलला. पण तिचे लक्ष फोनवर नव्हते. ती बाहेर बोलू लागली. आई, हो, पैशासाठीच लग्न लावलं. एवढ्या श्रीमंत घरात मुलगी गेली म्हणजे काम झालं. आर्या हादरली. फोन हातातून पडला. आर्या, आईने माझा सौदा केला. आर्याच्या हातातून फोन खाली पडला. ती रडत बसली. आरव आला. त्याने आर्याकडे बघितले. आरव, काय झालं? ती काही न म्हणता सरळ त्याच्या मिठीत रडू लागली. आर्या, माझ्या आईने पैशासाठी माझा सौदा केला. सत्याच्या मुलीला माझ्या आईने विकले. आरवने तिचे अश्रू पुसले. आरव, तू वस्तू नाहीस. तू माझी पत्नी आहेस आणि स्वतःची ओळख आहे. कोणाच्याही बोलण्यावरून
स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. दुसऱ्या दिवशी ती माहेरी गेली. आई, कशाला आलीस? आर्या एक प्रश्न विचारायला. आई, काय? आर्या, मी मुलगी होते ती शोधा. आई गप्प. आर्या, आजपासून माझं आयुष्य मी ठरवेन. माझ्या जीवनाचा निर्णय मी स्वतः घेईन. एक आई म्हणून तू खूप चुकीचं केलीस माझ्यासोबत. देवाने आरवसारखा नवरा दिला. मी खूप खुश आहे. मला तुझा चेहराही आता माझा चेहराही आता तुला दाखवणार नाही. आईला आपल्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागला. पण आता उशीर झाला होता. ती निघून गेली. घरी परतल्यावर तिला खूप हलकं वाटत होते. मनावरचं सगळं ओझं निघून गेलं होतं. तेवढ्यात पोलीस साम्या मॅडम फसवणूक आणि ब्लॅकमेलच्या आरोपाखाली तुम्हाला अटक आहे. साम्या, आरव मला वाचलंय. आरव हे सत्याला फसवतं हे शेवटी स्वतःच्या अडकतं. अशा प्रकारे साम्या नायाचा अंधकार त्याच्या जीवनातून हमेशासाठी निघून गेला होता. आज सगळे लोक खुश होते. घरामध्ये आनंदाचे वातावरण पसरलं होतं. आरव लागलेले सगळे आरोप चुकीचे सिद्ध झाले आणि आर्याच्या मनावरचं ओझंही कमी झालं. जबरदस्ती मातेच झालेली नात्याची सुरुवात आता चांगल्या प्रकारे होत होती. त्यांच्या नात्यातही सुधार झाला होता. आरवला आर्यावर प्रेम झालं होतं, पण तो हे सांगायला घाबरत होता. तो तिला म्हणण्याचा प्रयत्न करायचा, पण प्रत्येक वेळेस काही ना काही राग यायचे आणि ते वाया जायचं. काही दिवसांनी घरात पुन्हा आनंद होता. आर्या गच्चीवर उभी होती. सूर्योदय होत होता. आरव तिच्या मागे आला. आरव, आर्या ती वळली. आरव, मला तुझ्यावर प्रेम झालंय. ती हसली. आर्या, उशीर झाला. तो घाबरला. आरव, तू मला सोडून जाणार आहेस का? तुला आतापर्यंत माझ्याबद्दल काहीच वाटले नाही का? ती जवळ येऊन म्हणाली. आर्या, नाही, कारण मलाही प्रेम झाले. दोघे हसले. तो तिचा हात हातात घेतो. आरव, आयुष्यातलं सगळ्यात सुंदर क्षण आहे. मी खूप खुश आहे. आरवने आर्याला मिठीत घेतले. आज खऱ्या अर्थाने त्यांचे प्रेम एकरूप होणार होते. दोन शरीर एक आत्मा. वातावरणही त्यांच्या प्रेमाला साक्षी होतं. बाहेरही पाऊस पडत होता आणि मध्ये प्रेमाचा पाऊस पडत होता. जबरदस्तीने जुळलेले नातं विश्वासाने आयुष्यभरासाठी एकमेकांचे झाले होते. जबरदस्तीने जुळलेलं नातं विश्वासाने प्रेमात बदललं.